नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTET परीक्षा 2026चं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि सर्व विद्यार्थी मित्रांना पडणारा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की फॉर्म कसा भरावा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण फॉर्म भरत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि कोणकोणते माहिती कशा पद्धतीने भरायची हा संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या दृष्टीने सर्व गोष्टी चेक करूनच फॉर्म भरा। या व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, फी पेमेंट कसं करायचं, फॉर्म कसा सबमिट करायचा याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं CTETची ही एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला दिसतं की अप्लाय फॉर CTET सप्टेंबर 2026 इथे क्लिक केल्यानंतर साधारणपणे आपल्याला अप्लाय फॉर CTET सप्टेंबर 2026 इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन अशा पद्धतीचा एक विंडो येईल आणि या विंडोवर आपल्याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आपण पुढे बघूया की अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन झालेलं दिसेल। त्यामध्ये डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन आणि त्याचबरोबर न्यू रजिस्ट्रेशन आणि त्याचबरोबर लॉग इन अशा पद्धतीचं आपल्याला पेज ओपन होईल। ज्या विद्यार्थी मित्रांनी मागे पण CTET दिलेली आहे एक्झाम, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पुन्हा एकदा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, ज्यातून आपला एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होणार आहे। अशा पद्धतीने पुढे गेल्यानंतर एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET असेल आणि CTET असेल, या दोन्हीसाठी एक खूप चांगली बॅच रुजू शिक्षकांसाठी गुरुवारे बॅच आणि रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी महागुरू बॅच ही बॅच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे। आणि ही बॅच आपल्याकडे ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या बॅचमध्ये खूप चांगली फॅकल्टी आपल्याला टीच करणार आहे। यामध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक वर्ग असणार आहे, PDF स्वरूपात नोट्स असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे। अशा पद्धतीने एक खूप सुंदर बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। TET 2026 आणि CTET 2026 या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ही बॅच खूप सुंदर आहे। ही बॅच परचेस करण्यासाठी आणि ॲडमिशन घेण्यासाठी आत्ताच द विनर स्टडी सेंटर हे ॲप डाउनलोड करा आणि काही जर बॅच घेण्यासंदर्भात कोणती शंका असेल तर या नंबरवर नक्की कॉल करा। पुढे बघूया, आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस करताना आपण माहिती बघत होतो। या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप कंप्लीट करायचे आहे। एक म्हणजे रजिस्ट्रेशन, दुसरं म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म आणि तिसरं म्हणजे फी पेमेंट। हे 3 टप्पे कंप्लीट केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहे। त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण बघूया फी स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे। ओपन आणि OBC साठी साधारणपणे पेपर 1 किंवा पेपर 2 साठी 1000 रुपये फी आपली आहे। त्यानंतर बोथ पेपर दोन्ही पेपर आपल्याला द्यायचे असतील तर साधारणपणे 1200 रुपये फी असणार आहे। त्याचबरोबर SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर पेपर 1 किंवा पेपर 2 द्यायचा असेल तर आपल्याला 500 रुपये फीज आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बोथ पेपर दोन्ही पेपर द्यायचे असेल पेपर 1 आणि पेपर 2 तर 600 रुपये फीज असणार आहे। हे झालं फी स्ट्रक्चर। त्याचबरोबर पुढे आपण बघूया की आपण स्क्रोल केल्यानंतर आपण या ठिकाणी या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लिक हिअर टू प्रोसेस असं म्हणायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे बघूया, आपल्याला सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी पर्सनल डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फिल करायची आहे। आता हे पेज खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी कॅन्डिडेट नेम, जो काही विद्यार्थी आहे किंवा ज्याने DED किंवा BED केलेलं आहे त्या विद्यार्थ्याने आधार कार्ड जे आपलं आहे आधार कार्ड प्रमाणेच फॉर्म भरायचा आहे। आधार कार्डचे जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंग प्रमाणे या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। सुरुवातीला स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने आपण फॉर्म भरायचा आहे। या आधार कार्डचं डॉक्युमेंट्स आणि या हॉल तिकीट किंवा या फॉर्मचं डॉक्युमेंट्स हे एकच असणार आहे की जेणेकरून आपल्याला परीक्षेला बसताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यानंतर पुढे आपण फादर नेम्स फिलअप करायचं आहे, त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि आयडेंटिटी म्हणून आपण पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर ID आणि आपलं ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक या ठिकाणी निवडून आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पर्सनल डिटेल्स आपण या ठिकाणी फिल करायचं आहे। त्यानंतर आपल्याला लोकॅलिटी, आपला ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला फिल करायचा आहे। त्यानंतर आपली कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड म्हणजे आपला कम्युनिकेशन जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न करता व्यवस्थित आपल्याला फिल करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की कम्युनिकेशन ॲड्रेस म्हणजे जो आपला मेल ID असेल, जो चालू मेल ID आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे। त्यानंतर आपला कन्फर्म ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला मोबाईल नंबर की ज्यावर आपल्याला OTP येणार आहे तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। अशा पद्धतीने आपण जर पुढे जर बघितलं तर
आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करायचा आहे म्हणजेच आपल्याला एक ह्या पूर्ण रजिस्ट्रेशनमध्ये एक पासवर्ड जो आपल्या लक्षात राहील तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, तोच कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. आणि एक सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी व्हॉट इज युअर फेवराईट स्पोर्ट, व्हॉट इज युअर फेवराईट टीचर, अशा पद्धतीचे जे क्वेश्चन असतील त्यातला एक क्वेश्चन आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचा आन्सर खाली आपल्याला द्यायचा आहे एक सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून. आणि पुढे जाऊन आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने गेल्यानंतर रिव्ह्यू पेज ओपन होईल. एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म, जर आपल्याला असं वाटतं की काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा काही अंक चुकले असतील तर आपण हा रजिस्ट्रेशन फॉर्म एडिट करू शकतो. जर आपल्याला असं वाटतंय की आपण सबमिट केलेलं पूर्ण बरोबर आहे संपूर्ण माहिती, तर आपण क्लोज करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. पुढे गेल्यानंतर बघा आपल्याला ही सर्व माहिती आपण बरोबर टाकली आहे असं समजून केअरफुली रीड केलेलं आहे असं म्हणून आय ॲग्री इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट अँड सेंड OTP व्हेरीफाय मोबाईल नंबरवर आपल्याला पुढे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आपण आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येणार आहे आणि OTP आल्यानंतर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म असं करायचं आहे. त्याचबरोबर आपण साधारणपणे आपण बघितलं की रजिस्ट्रेशन कंप्लीट ही पहिली प्रोसेस आपली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आणि कंप्लीट झाल्यानंतर साधारणपणे आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म नंबर या ठिकाणी येणार आहे. हा फॉर्म फिलअप फॉर्म ॲप्लिकेशन म्हणजे पुढे जाऊन आपल्याला हा ज्या नंबरवर आपल्याला आपण फॉर्म फिलअप करणार आहोत. आता पुढे बघायचं आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला फिल करायचं आहे, तिथे क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर बघा कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण फिल केलेली आहे. पुढे आपल्याला पर्सनल डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फिल करायची आहे. पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पुढे आपल्याला ही माहिती रजिस्ट्रेशन केल्यावेळेस आपण ज्यावेळेस टाकली होती ती फादर नेम, मदर नेम, नॅशनॅलिटी हे सर्व येणार आहे. पण या ठिकाणी कोणती माहिती आपल्याला फिल करायची आहे ती म्हणजे आपली कॅटेगरी. सर्वात महत्त्वाचं कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी CET असो आणि CTT असो या दोन्हीसाठी 150 मार्काचा पेपर असतो. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 82 मार्क्स हवेत आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे 90 मार्क्स हवे. जर आपल्याकडं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल आणि त्या रिलेटेड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर आपण कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता. जर आपल्याकडे ही सर्टिफिकेट नसेल तर आपण ओपनमधून फॉर्म आपल्याला भरावा लागेल. आता OBC कॅटेगरी असेल तर आपल्याला नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने आपण कॅटेगरी व्यवस्थित चूज करायची आहे आणि कन्फर्म करायची आहे. त्याचनंतर आपल्याला बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर आपण यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. असेल तर आपल्याला त्या रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहे त्याचा नंबर आपल्याला पुढे टाकावा लागतो. अशा पद्धतीने हे इन्फॉर्मेशन आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर पर्सनल विथ डिसेबिलिटी जर आपल्याला असेल तर यस असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस एम्प्लॉई असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नॉट एम्प्लॉई असं म्हणायचं आहे. ॲज अ टीचर असेल तर तिथे ड्रॉपडाऊन सिलेक्ट करून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून आपल्याला पुढे जायचं आहे, सेव्ह नेक्स्ट म्हणायचं आहे. अशा पद्धतीने कन्फर्म आपल्याला हे पेज सबमिट करायचं आहे की नाही त्यासाठी कन्फर्मेशन विचारतं तिथे यस म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय फॉर डिटेल्स आपल्याला कशासाठी अप्लाय करायचं आहे. आपण जर बघितलं तर अप्लाय फॉर डिटेल्स आपल्याला पेपर 1 साठी अप्लाय करायचं आहे की पेपर 2 साठी अप्लाय करायचं आहे हे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर लँग्वेज कोणती घ्यायची ती या ठिकाणी घ्यायची, पहिली लँग्वेज, दुसरी लँग्वेज. त्यानंतर सब्जेक्ट ऑफर्ड फॉर पेपर सेकंडसाठी आपल्याला कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे हे सर्व माहिती आपल्याला ह्या पद्धतीने भरायची बघा पुढे दिलेली आहे. बोथ पेपर जर आपलं 12वी प्लस DED प्लस ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपण दोन्ही पेपरसाठी अप्लाय करू शकतो. आपण पहिली लँग्वेज मराठी निवडू शकतो, दुसरी हिंदी निवडू शकतो. आणि आपलं 12वी प्लस DED झालं असेल तर आपण 1 हा अंक निवडू शकतो. जर आपण 12वी प्लस DED प्लस ग्रॅज्युएशन झालं असेल तर इथे पण आपण 1 हा अंक निवडू शकतो. आणि सब्जेक्ट्स ऑफर्ड फॉर पेपर सेकंड जर आपल्याला पेपर सेकंड द्यायचा असेल तर या ठिकाणी ड्रॉपडाऊनमध्ये अजून एक मॅथ आणि सायन्स असा एक ऑप्शन येईल. 2 ऑप्शन येतील, सोशल सायन्स. ज्या विद्यार्थ्यांचं आर्ट्स आहे त्यांनी सोशल सायन्स घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स आहे त्यांनी साधारणपणे मॅथ आणि सायन्स असे ऑप्शन निवडायचं आहे सब्जेक्टसाठी सेकंड पेपरसाठी. जर ज्या विद्यार्थ्यांचं DED झालं असेल त्यांनी इथे क्लिक करायचं आहे, ज्यांचं BED झालं असेल त्यांनी इथे क्लिक करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं DED आणि BED दोन्ही झालेलं असेल त्यांनी दोन्ही बॉक्सवर इथे क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने कन्फर्मेशन विचारेल तर कन्फर्मेशनला आपण यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर साधारणपणे आपल्याला पुढे एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी फिल करायला येईल. या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये बघा आपल्याला
पास स्टेटस टाकायचे आहे, त्यानंतर आपल्याला इयर्स ऑफ पासिंग टाकायचे आहे, बोर्ड टाकायचे आहे, त्यानंतर आपलं कोर्स नेम टाकायचं आहे, त्यानंतर रिझल्ट मोड टाकायचा आहे, पिन कोड टाकायचा आहे. ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे. या ठिकाणी सर्व मुलं बरीचशी मुलं या ठिकाणी चूक करतात. या ठिकाणी 12वीची किंवा ग्रॅज्युएशनची माहिती टाकतात. तर या ठिकाणी फक्त डी.एड किंवा बी.एड जो आपला काही डिप्लोमा कोर्स आहे, जो आपला काही एज्युकेशनल व्यावसायिक पात्रता आहे, तीच या ठिकाणी टाकायची आहे. अशा पद्धतीने फिल करायचं आहे. पास स्टेटस ज्यांचं डी.एड बी.एड 2013 मध्ये झालं असेल, 15 मध्ये झालं असेल, 20 मध्ये झालं असेल, जेव्हा केव्हा झालं असेल ती इयर्स टाकायचे. त्यानंतर कोर्स नेम टाकायचे, एज्युकेशनल एलिमेंटरी एज्युकेशन ETC. त्यानंतर आपल्या बोर्डचं नाव टाकायचं, MSc ही पुणे. कोणाचं बामू युनिव्हर्सिटी म्हणून झालं असेल तर त्यांनी बामू युनिव्हर्सिटी टाकायचं आहे. त्यानंतर रिझल्ट मोड साधारणपणे पर्सेंटेज असा निवडायचा आहे. त्याचबरोबर आपले टोटल मार्क्स असेल, पडलेले मार्क्स असेल आणि पर्सेंटेज ॲटोमॅटिक या ठिकाणी येऊन जातील. अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती टाकायची आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट पिनकोड टाकायचा आहे. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण हा डिप्लोमा कोर्स केलेला आहे किंवा व्यावसायिक पात्रता डी.एड किंवा बी.एड केलेला आहे त्याचा इन्स्टिट्यूट कोड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे या ठिकाणी आणि सबमिट आणि नेक्स्ट करायचं आहे. अशा पद्धतीने कन्फर्मेशन पेज ओपन होईल. या कन्फर्मेशन पेजवर आपण साधारणपणे यस म्हणायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स कोणती अपलोड करायची. तर या ठिकाणी फक्त 2च डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे. ती म्हणजे एक फोटोग्राफ्स आणि दुसरं म्हणजे सिग्नेचर. यामध्ये साधारणपणे फोटोग्राफ्स जे आहे ती 10 ते 200 KB पर्यंत आणि त्याचबरोबर सिग्नेचर जे आहे ती 4 KB ते 30 KB पर्यंत आपल्याला अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने फाईल व्यवस्थित आपण जनरेट करून ती फाईल या ठिकाणी चूज करायची आहे. पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी क्लिक करून आपण आपला फोटो व्यवस्थित अपलोड केला आहे की नाही तो बघायचा आहे. या ठिकाणी क्लिक करून आपण आपलं सिग्नेचर व्यवस्थित अपलोड केली आहे की नाही ते बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर सबमिट करण्यासाठी विचारायला तर यस म्हणायचं आहे. त्यानंतर आता रिव्ह्यू पेज ओपन होईल. रिव्ह्यू पेज हे खूप महत्त्वाचं आहे. रिव्ह्यू पेज मध्ये आपण इथे क्लोजवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे बघा एक रिव्ह्यू पेज ओपन होईल. म्हणजे आपण आतापर्यंत जी काय माहिती भरलेली आहे त्याचा आपल्याला रिव्ह्यू करता येईल. रिव्ह्यू करणे म्हणजे काय करणे, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, मेल ID, त्यानंतर आपण सर्व दिलेली माहिती, जे एज्युकेशनल आपले डॉक्युमेंट्सवर आपण जे काही मार्क्स भरलेले आहेत ते मार्क्स, या ठिकाणी कॅटेगरी असेल, ही सर्व माहिती आपण बरोबर आहे की नाही ही एकदा रिव्ह्यू करून घ्यायची असेल. रिव्ह्यू करून शांत डोक्याने आपण ही एकदा वाचायची आहे आणि कन्फर्म झाल्यानंतर पुन्हा एकदा पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपण सर्व चेक केल्यानंतर या ठिकाणी ही जे ड्रॉपडाऊन असेल किंवा ही क्लिक असेल, जशी जशी माहिती आपण चेक करू तसं तसं आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एकदा सर्व पूर्ण वाचून एकदा कन्फर्म करून डॉक्युमेंटवर तरच आपण इथे क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म वाचून झाल्यानंतर आय ॲग्री हे क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिशन फॉर ॲप्लिकेशन असं या ठिकाणी म्हणायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर हे आपल्याला कन्फर्मेशन विचारेल तर त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करण्यासाठी आपल्याला यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर साधारणपणे आपण बघितलं आपल्या 2 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. एक म्हणजे रजिस्ट्रेशन आणि दुसरं म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म. आता राहिलं तिसरं रजिस्ट्रेशन. तिसरं जे काय आपलं सेक्शन राहिलेलं आहे ते म्हणजे फी पेमेंट, सर्वात महत्त्वाचं. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर येऊन जाईल आपल्याला. जर आपल्याला असं वाटतंय की आपल्याला फॉर्म एडिट करायचा आहे तर आपल्याला एडिट ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा करता येईल आणि फायनल सबमिट करायचं असेल तर आपण फायनल सबमिटसुद्धा करू शकतो. पुढे जाऊन बघा युअर ईमेल ॲज बीन व्हेरीफाय, म्हणजे आपल्याला ईमेल व्हेरीफाय करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. पहिले ईमेल व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला ते विचारेल, कॅप्चा मॅच करेल आणि OTP आपल्याला ईमेल IDवर सेंड करेल. OTP सेंड केल्यानंतर आपण OTP टाकल्यानंतर ईमेल व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज येईल. असा मेसेज आल्यानंतर इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर साधारणपणे आपल्याला शेवटच्या स्टेपसाठी विचारेल, फी पेमेंटसाठी विचारेल. बघा या ठिकाणी बोथ पेपर असेल तर 1200 रुपये असेल. 1200 रुपये पुढे फी करण्यासाठी आपल्याला फी पेमेंटसाठी रिक्वायरमेंट असेल. जर सिंगल पेपर असेल तर 1000 रुपये आणि कॅटेगरीनुसार 500 रुपये फी आपल्याला असणार आहे SC आणि STच्या मुलांसाठी. अशा पद्धतीने आपल्याला ॲक्टिव्हिटी करावी लागेल. ऑनलाईन पेमेंट मोड आपल्याला या ठिकाणी निवडायला लागणार आहे. आपण या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करू शकतो. प्रोसेस टू पेमेंट करायचं आहे. प्रोसेस टू पेमेंट केल्यानंतर आपल्याला ते पुन्हा कन्फर्मेशन विचारेल, त्यावेळेस आपण ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा पुढे आपल्याला ती सर्व माहिती येईल, कॅन्डिडेट नेम, फीज, पेमेंट अमाऊंट वगैरे. त्यानंतर आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग याद्वारे आपण पेमेंट करू शकतो. अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी येणार आहे. आणि जर आपल्याला हे पेमेंट कॅन्सल करायचं असेल तर आपण इथे कॅन्सल करू शकतो. आणि जर आपल्याला हे पेमेंट कंप्लीट करायचं असेल तर ते साधारणपणे इथे 946 दिले आहे, परंतु 10 मिनिटाचा वेळ या ठिकाणी पेमेंट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला दिला जातो. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर हे ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असणार आहे आपल्याला पेमेंटसाठी.
पेमेंट व्यवस्थित करायचं आहे, व्यवस्थित डिटेल्स फिलअप करायची आहे. त्यानंतर नाहीतर सगळ्यात सोपा पर्याय जो आहे QR स्कॅन अँड पे, QR कोडला स्कॅन अँड पे करून साधारणपणे एक 5 मिनिटामध्ये ही पेमेंट प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायची आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं की CTET 2026चा फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघितली आपण. रजिस्ट्रेशनपासून तर फी पेमेंटपर्यंत आपल्याला कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करताना कोणती काळजी घ्यायची, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे ते सर्व आपण या बघितलं. शेवटी जाता जाता एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी सांगून देतो की शिक्षक पात्रता परीक्षा TET आणि CTETची तयारी करण्यासाठी आपल्याकडे खूप सुंदर बॅचेस आहे आणि बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली TET, CTET आणि टेट फॅक्टरी आपल्याकडे सुरू झालेली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या या बाळासाहेब शिंदे सर यांच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.